सत्तेत टिकून राहण्यासाठी महिला आरक्षणाचा वापर करण्याचा प्रयत्न फसला. काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांची टीका. देश बदलतोय, देशातल्या महिला मूर्ख नाहीत, असंही प्रत्युत्तर. 2023 ला मंजूर झालेल्या महिला आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी करा. विरोधी पक्ष लिहिणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. सूत्रांची माहिती. बोंधू अशोक खरातची पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. 4थ्या गुन्ह्यामध्ये 30 एप्रिलपर्यंत कोठडी, तर 5व्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी कोठडी मागितली. उद्या सुनावणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला गृह विभागाचा आढावा. नाशिक धर्मांतर, अशोक खरात, परतवाडा, गोरेगाव ड्रग्ज या सगळ्या प्रकरणांची घेतली माहिती. प्रकरणांचा वेगानं तपास करण्याच्या पोलिसांना सूचना. टीसीएस धर्मांतराच्या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमध्ये. एसआयटीतील अधिकारी प्रकरणाची सर्व माहिती आयोगाला देणार. पीडित महिला कर्मचाऱ्यांशी देखील चर्चा. नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल. निदा खान, दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांच्यावरती गुन्हा. जातीवाचक शेरेबाजी केल्याची पीडितेची तक्रार. पुण्यामध्ये भाजपच्या विधी शाखेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय सावंतला अटक. अनैतिक संबंधांमधून सेक्रेटरीचा खून केल्यामुळे बेड्या. संजय सावंतसह त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीला देखील अटक. बुधवारपर्यंत शांतता करार झाला नाही तर इराणवरती पुन्हा एकदा बॉम्ब वर्षाव. डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. शस्त्रसंधी वाढवणार नाही आणि इराणच्या बंदराची नाकेबंदी करण्याचा इशारा. रशिया इराणचं तेल आणखी महिनाभर खरेदी करता येणार. अमेरिकेकडून तेल खरेदीवरचे निर्बंध 16 मे पर्यंत शिथिल. भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.